करुणाबेन मोंडल. बोला. माझा असा प्रश्न आहे, वेगळेपणाची जागृती पण ठेवायची आहे आणि हं, तन्मयकारही व्हायचे आहे. मग या दोन्ही गोष्टी हं, जरा हं. एकसारख्या नाही वाटत. नाही, इथे भगवंताबरोबर अभेद्य व्हायचं आहे, भगवंताबरोबर एकरूप व्हायचं आहे आणि प्रकृतीबरोबर भिन्नता ठेवायची. 2 गोष्टी वेगळ्या आहेत. प्रकृतीबरोबर तन्मयकार व्हायचं नाही आहे, भगवानांबरोबर व्हायचं आहे. कारण आपण भगवंतांपासून वेगळे झालो रॉंग बिलीफमुळे. आणि मी 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 करुणा मानलं, मी करुणा आहे असं मानलं, म्हणून रॉंग बिलीफमुळे आपण भगवंतांपासून वेगळे झालो. आता करुणापासून वेगळं राहायचं आहे आणि शुद्धात्म्याबरोबर एकरूप व्हायचं आहे. म्हणून आपण मानतो की मी करुणापासून वेगळी राहीन, लाईफ फाईल 1पासून वेगळी आणि शुद्धात्म्याबरोबर अभेद्य होऊन जाईन. दोन्ही वेगळं आहे. समजलं का? तुम्ही माहेरून सासरी आलात म्हणून आता सासरहून वेगळं व्हायचं आहे, माहेरी परत जायचं आहे. म्हणजे दोन्ही वेगळं झालं ना, सासर आणि माहेर. तुम्ही माहेरामध्ये तन्मयकार नाही झालात, माहेराहून वेगळं होणं असं नाही आहे. सासरी माहेरात तन्मयकार व्हायचं आहे, सासरपासून वेगळं व्हायचं आहे. म्हणजे असे 2 पार्ट्स आहेत, 3 पार्ट्स आहेत. आपण अज्ञानतेमुळे देहभावात राहत होतात म्हणून आता सुटायचं आहे आणि आत्मभावात राहत नव्हतात म्हणून आता आत्मभावात राहून एकरूप व्हायचं आहे भगवंताशी. तशी मी 7 वर्षांना ज्ञान घेतल्यानंतर 7 वर्ष साऊथमध्ये फाईल 3 आणि 4 बरोबर राहत होते. तिथे तेवढी चिकट फाईल वगैरे काही नव्हते. तिथे दादांच्या कॅसेट, दादांचे सारे दादांचेच असायचे. आता 4 वर्षापासून मी इथे आली आहे आणि फाईल 2 पण माझ्याबरोबर आहेत आणि साऱ्या फाईल्स म्हणजे ह्यात कोणत्या प्रेमाच्या, कोणत्या द्वेषाच्या, सगळ्या एकसारख्याच झाल्या आहेत. आता काय झालंय, जागृतीसुद्धा नाही राहत. कधी कधी मोहातही अडकते, असे सारे घडते. काही हरकत नाही. आता मोह भलेही असेल पण प्रेम आणि द्वेषमधला द्वेष असलेला पार्ट सुधारा. कोणाला दुःख दिलं, कोणाचे दोष पाहिले तर धुवून टाका. आता मोहाचं पेंडिंग जे दुःख दिलंय पूर्वी ते सुधारा. हळूहळू प्रवृत्तीमधला कचरा कमी होत जाईल. आता ना, मागच्या वर्षी ना फाईल 2 ने ज्ञानविधी घेतला. बरं. तर ते मला म्हणतात आम्ही दादाजींप्रमाणे नाही राहत. तरी ठीक आहोत, पण मला हे समजत नाही की माझे नक्की कुठे चुकते आहे. नाही, इथे काय आहे की कधी दुःख दिलं जातं, कधी आग्रह धरला जातो, काही निगेटिव्ह बोललं गेलं तर त्यांना ते कळतं. म्हणून ज्ञानाने स्वतःमध्ये थोडी जागृती ठेवा. कोणालाही निगेटिव्ह नाही बोलायचं आहे, दुःख नाही द्यायचं आहे. प्रकृती वशात जरी झालं आपल्याकडून तरी आपण सांगितलं म्हणून जागृती ठेवतोय. नाही, तुमचं म्हणणं चांगलं आहे, मी ध्यानात ठेवीन, ते सगळं असे ठीक आहे. म्हणतात ना की घरात बसून दादांचं नाव घ्या, तसे करा, इकडे तिकडे नाही जायचं. हो, ते म्हणाले तरी आपण सांगायचं शाळेतलं शिक्षण घरी बसून कसं काय घेणार, शिक्षकांकडे जावंच लागेल, तेव्हा विद्या मिळू शकेल. तेव्हाच डॉक्टरी शिक्षण घ्यायचं असेल शाळेत रोज जावंच लागेल. त्यामुळे आपल्याला शाळेत 300 दिवस जावंच लागतं. इथे 300 तास, 10 दिवस जायचं आपण तिथे. कधी शिबिरात 5-10 दिवस जायचं, इथे 2-4 दिवस कधी असेल तर जायचं. बाकी कायम धावपळ नाही करायची, पण असं वर्षातून 10-15 दिवस काढावे लागतील. बाकी ज्ञानाच्या परिचयात राहिलात तर आपली जागृती वाढेल असं सांगायचं त्यांना हळू. सांगते ना दीपक भाई, जे तुम्ही सांगताय ते मी पण सांगते, पण ते माझं ऐकत नाहीत. नाही, सांगायचं की हा आपला हिशोब रोज रागद्वेषाचा आहे. सुटायला मग ज्ञानींचं म्हणणं ऐकावं लागतं. त्यामुळे मग रागद्वेष मोहातून सुटका होते. आणि संसारातून सुटण्यासाठी आणि फक्त आमच्यातील गोष्टींशिवाय इतर किती सगळे प्रॉब्लेम्स आहेत बघा, सगळ्यांमधून सुटायला ज्ञानाच्या गोष्टी समजून घेण्यासाठी मी सत्संगात जाते. एखाद वेळेस समजावून नंतर सोडून द्या. नंतर जेवढी शक्य असेल तेवढी ॲडजस्टमेंट करा आणि 1-2 वेळा सोडून द्यावं लागलं तर जेवढी सोडून मला द्या. ओढ वाटते दादांच्या विचारांची, त्यांना तशी का नाही वाटत? तसं नाही, दोघांच्यातही आहे, पण प्रकृती वेगळी आहे. त्यांचं काय की एवढी गोष्ट तरी आता हा व्यवहार पूर्ण करायचा आहे आणि आपल्यात तर भक्ती आहे, जरा जास्त धावत जायची इच्छा आहे तुमची. हां, मी जेव्हा प्रथमच ज्ञानविधी केला होता तेव्हा मी हाच विचार केला होता की जे कृष्ण भगवान आहे त्यांनी माझे गुरु बनावे, कारण आमच्या घरात सारे कृष्ण भक्त आहेत. त्यामुळे आम्ही लहानपणापासून गीता वाचत आलोय. आम्ही गीतेचे 1 अध्याय यासाठीच वाचायचो की मला वैकुंठाला जायचंय, कारण आम्हा वैष्णवांमध्ये वैकुंठ सर्वात श्रेष्ठ धाम आहे. आता दादाप्रमाणेच विचार केला तर कळलं नाही, सिद्धगतीला जायचंय. अगदी प्रथम दर्शनीच मला तर आपल्यातच कृष्ण दिसले. जणू श्रीकृष्ण भगवान शुभ्र वस्त्र परिधान करून आलेत असंच वाटलं. आणि मग
मग आपला ज्ञानविधी झाल्यानंतर तर तो अनुभव एवढा चांगला होता, मी काय सांगू. आणि मग मी आपल्याला सोडून जेव्हा निघाले तेव्हा मला खूप रडू येत होतं. आणि मग असेच खिडकीतून एक पोस्टर दिसले, ज्यात आपला हसणारा चेहरा दिसला आणि आपण म्हटलात, "आम्ही तुझ्या बरोबरच आहोत." आणि तो चमत्कारच घडला जणू. कारण कधीही काही प्रॉब्लेम येतो, आतून आपण सांगत असता, की "हे कोणाला होतंय? तू कोण आहेस? आणि तुझ्याबरोबरच का असे होत आहे?" आणि एवढ्या सारे ओझे घेऊन प्रवास करशील तर त्रास तर होणारच ना. असे सातत्याने घडत राहते. बरोबर आहे. हां. हां, बस आता फाईल 2चं प्रतिक्रमण करायचं, प्रार्थना करा आणि भावना ठेवायची सत्संग त्यांनी यावं आणि अंतराय तुटावे, मोक्षमार्गावर मोक्षाचे साथीदार बनून पुढे जावं. आता माझे काही वर्षापूर्वी डोळ्याचे ऑपरेशन झाले ना, तेव्हा त्यात सॉल्ट वॉटरमुळे डोळ्यांवर एक लेयर आला होता. तेव्हा जशी मी हॉस्पिटलमध्ये गेले, खरे तर हॉस्पिटलच्या नावाने सुद्धा मला खूप भीती वाटते. मग दादांचा विचार नॉनस्टॉप सुरू झाला, "मी शुद्धात्मा आहे, मी शुद्धात्मा आहे." मग पहिले इंजेक्शन दिले डोळे बधीर करण्यासाठी, तेव्हा त्यावेळी काही नाही झाले. मग दुसरे दिले. मग मला आठवले, नाही मी 5 आज्ञा सेट कराव्यात. हे करुणाला होतंय, व्यवस्थित आहे. मग ऑपरेशन झाले. आता काही महिन्यानंतर मग दुसऱ्या डोळ्याचे ऑपरेशन होते. त्यावेळी असे वाटले 2 इंजेक्शनमध्ये तर नक्कीच होईल. त्यात काय? मग त्यावेळी मी असे शुद्धात्मा आहे, मी शुद्धात्मा आहे हे सुरू झाले. पहिले इंजेक्शन दिले गेले, काही नाही झाले. दुसरे दिले, मग तिसरेसुद्धा दिले, मग काही नाही झाले. डॉक्टर म्हणाले, "तुम्ही किती स्ट्रॉंग आहात." मग माझ्या लक्षात आलं, की अरे मी कुठे स्ट्रॉंग आहे, हा तर दादा भगवानांचा चमत्कार आहे. मग 5 आज्ञा पुन्हा सेट केल्या. मग डोळ्यांचे ऑपरेशन खूप चांगलं झालं. चला छान. जय असे सच्चिदानंद. दादा आपण सतत माझ्याबरोबर असतात. मला तर जेव्हा मी दादांचा असीम जय जयकार करते तेव्हा वाटतं, बघा आमच्या वैष्णवांमध्ये जसा हरिनामाचा जप करत जातात, तसेच इथे वाटते आम्ही भरत क्षेत्राहून महाविदेय क्षेत्राकडे चालले बरोबर आहे. आहोत. दीपकबाई आणि आम्ही सारे महात्मा. आणि जेव्हा सिमंदर स्वामींचा असीम जय जयकार करतो तेव्हा वाटतं की महाविद्य क्षेत्रात सिमंदर स्वामी झाडाखाली बसलेले आहेत, तिकडे दादाजी पण आहेत आणि आपण सगळे महात्मा त्यांच्या चारही बाजूला असीम जय जयकार खूप करत छान. आहोत. असं खूप छान. साधू रायदास. हां, पूज्यश्री मी चरणविधी करतो दररोज आणि वाचनसुद्धा हं. करतो. पण सामायिक जे आहे ते नाही होऊ शकत. प्रयत्न करतो, मी ठरवतो दररोज 1-1 तास सामायिक करायचं अशी भावना असते. पण 5 ते 10 मिनिटं ते घडतं, त्यापेक्षा बस जास्त 10 मिनिटं खूप झाली. 10 मिनिटं करा आणि नंतर 5-10 मिनिटात शक्ती मागा, पूर्ण होईल. पण आणि ते प्रतिक्रमण करा. कुठे दृष्टी बिघडली, कुठे विचार बिघडले, कोणाला दुःख दिलं गेलं, कोणाबद्दल निगेटिव्ह वाटलं, सगळ्याचं प्रतिक्रमण करा चांगल्या प्रकारे. आणि साधू रविदास करतोय, पण तुम्ही त्याच्याकडून जाणून घ्या चांगल्या प्रकारे. प्रतिक्रमण कर, माफी माग. म्हणजे जाणणं आणि त्याकडे बघण्याचं काम सामायिक असतं. प्रतिक्रमणाचं काम रविदास करेल, करू दे त्याला. समजलं का आता? समजलं. आणि आणि पूज्यश्री पुढे प्रगती करायची तर 5 आज्ञांमध्ये कुठे चूक भूल होते चेक करा. तेही मोठं सामायिक आहे. आणखी पुढे जायचं आहे तर चला सकाळपासून आत्तापर्यंत कोणते विचार मनात आले, कोणाबरोबर कसा वाणीने व्यवहार घडला, कसं वर्तन आचरणातून कोणाला कसा व्यवहार झाला सगळ्यांसोबत, ते चेक करा. त्यामुळे मोठं सामायिक होईल. होय. आणि पूज्यश्री 10 मिनिटं यासाठी काढा. 10 मिनिटं 4-5 आज्ञा कुठे चूकभूल झाली त्यासाठी काढा. 10-15 मिनिटं त्या दोषांचं सामायिक करत राहा. झालं 30-40 मिनिटांचं सामायिक बघा. आणि पूज्यश्री आणखी एक गोष्ट मला विचारायची आहे. म्हणजे जर शरीराला रोग झाला असेल तर त्या रोगासाठी डॉक्टरचं औषध हा तर एक बाह्य उपाय झाला. पण आध्यात्मिक दृष्टीने म्हणजे काय जागृती त्याचे रूट असायला कॉज हवी. असते. हा साधू रविदासला होत आहे, रोग आहेत, दोन्ही करायचं. आपण जाऊन रविदासला सांगायचं, सहज भावात राहा. औषधं जी काही डॉक्टरच्या सल्ल्याने घ्याल आणि काही संयोग जुळतील त्याप्रमाणे औषधं चालू ठेवा. तुम्ही वेगळे राहा. आणि वेगळेपणाची जागृती राखल्याने ज्ञाताद्रष्टा राहिल्यावरही दुःख तर होणारच होणार, पण जी काही उत्पन्न होणारी नवीन दुःख बंद होतील. जुनी असतील पूर्वकर्मांचा हिशोब आहे, तो तर भोगावाच लागेल. त्यासाठी डॉक्टरांचं औषध निमित्त आहे, म्हणून निमित्त भावाने ते घेत राहा. आग्रह ठेवायचा नाही. असा कोणता विधी आहे का जो रोगांवर विशेष प्रकारे मात करेल? समज डॉक्टरांचं औषध, दादाजींचा आशीर्वाद, समता भावाने सगळं पूर्ण होईल. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. वंदनाबेन वसा. जय सच्चिदानंद पूज्यश्री. सर्वप्रथम तर मला हे सांगायचं आहे की मी नोव्हेंबरमध्ये अडालजमध्ये आले होते जन्मजयंतीमध्ये. तेव्हा मी आपल्याला एक प्रश्न विचारला होता
की माझ्या सासू-सासऱ्यांना आणि आई-वडिलांना अडालजला आणू इच्छिते. पण माझ्या दादाजींची कृपा एवढी जास्त माझ्यावर झाली, की आपणच कलकत्त्याला आला हां. आणि ह्यावेळी माझे मम्मी-पप्पा आणि माझ्या सासूबाई इथेच आहेत आणि माझे सासरे आत्ता येतील थोड्या खूप छान, वेळाने. खूपच तर छान. सर्वात मोठी गोष्ट आहे, की एवढी दादांची कृपा आहे, की मला जे वाटलं होतं ते मला वेळेच्या आधीच सगळं मिळालं. आणि माझा प्रश्न असा आहे, की पूज्यश्री ॲक्चुअली मी सर्वांचा चांगलाच विचार करते. असं कधीच कोणाचं वाईट चिंतलं नाही किंवा कोणाचं वाईट व्हावे कधीच वाटलं नाही. पण तरी पूज्यश्री माझ्याविषयी मात्र निगेटिव्ह विचार करणारेच मला कायम बघा भेटतात. त्यांना आणि तुम्हाला कोण कोण पाठवतं निगेटिव्हिटी सगळी आणि कोणाच्या मनात निगेटिव्हिटी येत नाही ते विचारा. नाही येत असे कोणी आहेत का? हात वर करा. बघा एक दोघंच आहेत, बाकी सगळ्यांच्या मनात निगेटिव्ह येतच. तुम्ही एकट्याच नाही आहात. सगळ्यांचा इन्सल्ट होतो, अपमान केला जातो, अपयश येतं, कारण आपल्या मानाच्या भुकेलाच फटका बसतो. बघा अहंकाराला मार बसतो. बसू द्या. निगेटिव्ह समोरून काय तर खुश व्हायचं. चला फाईलचा एक कचरा गेला, अहंकार ममतेला तडा गेलाय, मोहाला तडा गेलाय, उपकार आहे काय? ॲक्च्युली पूज्यश्री आपण म्हणतात ना, आपण जसे करतो तसेच आपल्याला मिळते. पण कधी-कधी असं वाटतं, की पूज्यश्री असे तर काही म्हणजे मी नव्हते केलं, पण मग निगेटिव्ह फिलिंग का येते? शक्य आहे माझ्याकडून चूक झाली असेल पूज्यश्री, मी असं नाही कधी म्हणत. कधी पण नॉर्मली असे नाही सगळ्या आयांना विचारा, मुलांबरोबर आपण किती प्रेमाने वागतो. बघा मुलांना विचाराल तर सगळा दिवस कटकट करत राहते, एवढी मागे लागते, आग्रह करते. बघा आपल्याला वाटतं आपण प्रेमाने व्यवहार करतोय, त्यांना वाटतं त्रासच देते. म्हणजे आपल्या दृष्टीने आपण मानतो, पण इतरांना एक गोष्ट नक्की समजून घ्यायची, की आपल्या ह्या जन्मातला नाही तर पूर्वजन्मातला हिशोब आलाय. ह्या जन्मात आपण काहीही नसेल वाईट केलेलं, पण मागील जन्मात काहीतरी केलंय. नाही कोणी अपमान केला तर त्याविषयी आपण 10 वेळा पॉझिटिव्ह विचार करणार का? किती वेळा निगेटिव्ह विचार करतो? नाही जवळचे असतील ते नेहमी अज्ञान पॉझिटिव्ह असेल विचार आधी करतात. पूर्वी काय केलं होतं? हो, बघा कोणी अपमान केला असेल तर आपण त्याविषयी निगेटिव्ह विचार करतो का पॉझिटिव्ह? निगेटिव्ह विचार ज्ञान करतो. नसतं जेव्हा ते. ज्ञान नव्हते तेव्हा मग तर तेव्हाच खूपच. बीज सगळी पेरली हो, जातात. हो. बघा पूर्वजन्मात अज्ञान होतं आणि आज ज्ञान मिळालंय, त्याआधी अज्ञानच होतं ना. कित्येक बीज निगेटिव्हिटीची पेरली गेली आहेत, सगळ्याचं फळ आता येत आहे. आली तर आपण जमा करूया, नवी बीज पेरणं बंद करा, पॉझिटिव्ह राहा आणि निगेटिव्ह आलं तर मग धुवून टाका, जमा करा, की नाही माझा मोह, माझा अहंकार, माझा मान मोडला जातोय, उपकार आहेत. बरं. समजतंय आता हे? आणि पूज्यश्री एक छोटासा प्रश्न आहे. ॲक्च्युली समजा अशी काही परिस्थिती निर्माण होते, तेव्हा भलेही मी कोणाला माझ्या वाणीने कोणाला दुःख दिलं असेल, काही झालं असेल, तर मला लगेच फील होतं, की पूज्यश्री माझी चूक झाली आहे. पण माझा प्रश्न असा आहे, की पूज्यश्री जेव्हा मला फील होतंच, की 2 मिनिटात, की मी चूक केलेली आहे, मग चूक करताना मी स्वतःला का नाही कंट्रोल करू शकत नाही करू पूज्यश्री? शकत. व्हॉमिटिंग बाहेर पडून जाते, तुम्हाला माहित नाही व्हॉमिट आहे. कंट्रोल करायला हवं की नको? बरं. बंद होतं असं नाही होत ना. बाहेरच पडणार आणि 3-4 वेळा होणारच. व्हॉमिटिंग मधून सगळा कचरा बाहेर पडेल. ते आपण काय म्हणतो, बरं. बाहेर पडू द्या, चांगलंच आहे, पोट साफ होईल. म्हणजे काय इथे काय होतं, की डिस्चार्ज कंट्रोलेबल नाहीये. आपला भाव तोच पुरुषार्थ आहे. 5 आज्ञांमध्ये राहतो तो पुरुषार्थ. डिस्चार्ज वर नसतो, चेंज नाही बरं. होणार, स्टॉप नाही होणार. आपण त्यामध्ये काही बदल नाही करू शकत. ते बाहेर पडून जाऊ द्या, पण जागृती नक्कीच ठेवायची, की हे चुकीचं घडलंय, प्रतिक्रमण करून धुवून टाकायचं आहे. कारण डिस्चार्ज आहे, कंट्रोलेबल नाहीये. ॲक्च्युली पूज्यश्री फाईल 3-4ला तर आपण ॲक्च्युली काय आहे, वाणीने हां. दुःख दिलं जातं. जेव्हा बघा त्यामागे अभिप्राय होय. असतो, मग अभिप्राय असल्यावरती की ह्याला मग अभिप्रायाला तोडूया आपण, नाही ते नाही बंद करायचं. वाणी विचार वर्तन बंद नाही होणार. त्याच्यामागे जे ओपिनियन आहे, हा का पुन्हा असं करतो, त्याला सरळ करायचं समजतच नाही, रागवावं लागेल. राईट. हा अभिप्राय तो चेंज करा. हा अभिप्राय हो. चुकीचा आहे, दादा भगवान त्यांच्या मनाची शांती होईल अशी वाणी मी बोलेन, ती शक्ती द्या. त्यांना दुःख होणार नाही अशी वाणी बोलायची मला शक्ती द्या. त्यांच्याशी आग्रहाने क्रोधाने बोलायचं नाही आहे, समभाव ठेवायचा आहे, असा भावनेत आपल्या बदल करा. म्हणजे अभिप्राय चेंज झाला तर हळूहळू वाणी विचार वर्तनातले डिस्चार्ज नष्ट होतील आणि होय. नव्या बदलामुळे चांगलंच बाहेर पडेल. ॲक्च्युली पूज्यश्री फाईल 3-4 यांची सकाळी शाळेची वेळ असते, त्यावेळी मला खूप इमोशनल
खूप जास्त Emotional होता? चिडचिड होते. इमोशनल होता का? ॲक्च्युली पूज्यश्री सांगत असते, "बाळा लवकर करा, ब्रश करा, नाश्ता करा." लवकर शाळेत जायचं असतं पूज्यश्री. जोवर मी 3-4 वेळा नाही बोलणार ना, मग ही ड्रॅमॅटिक लोकं बोलायचं करतच तेव्हा, नाही. ड्रॅमॅटिक. म्हणजे आतून काळजी पिळवटून नाही काय बोलायचं. बाळा चल 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 10 मिनिटं घड्याळ पुढे ठेवायचं. मग 20 मिनिटं झाली, आता 20 मिनिटं शिल्लक राहिली आहेत. खरं तर 30 मिनिटं आहेत. मग मग हां, नंतर मी असंच चला बोलते चला चला सेम. चला लवकर आवरा, चला ब्रश करूया. हो, हो. बिचारा हां, हां. हो करत असेल पण बिचारा. म्हणून पूज्यश्री मला तर खूप राग येतो. नाही मी नाही, राग म्हणते नाही येऊ की द्यायचा. ड्रॅमॅटिकली करायचं. चला हां, लहान आहेत तुम्ही, लहान होतात तर तुमच्या मागे तुमची आई लागायची की नाही? हां, पण मी खूप खूप रिस्पॉन्सिबल चांगलं आहे. होते. बरोबर. तुम्ही जास्त रिस्पॉन्सिबल होतात म्हणून तुम्हाला बरोबर रिस्पॉन्सिबल ही हो, सगळी हो, भेटते. हो. बरोबर. काउंटर वेट आहे. आपणास वक्तशीरपणाचा आग्रह असतो, हं. त्याबरोबर विरुद्ध स्वभावाचा भेटतो. हां, आपला आग्रह करणं थांबेल तेव्हा ते सगळे लोक सरळ होतील. बरं. ठीक आहे पूज्यश्री. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. रामपतुदास. जय सच्चिदानंद पूज्यश्री. बोला. त्यात लिहिलेलं आहे. मराठी आहे जरा. 5 आज्ञांचं पालन होऊ शकत नाही. मोक्ष थांबणार आहे का? त्याची भीती पण वाटते. नाही, 5 आज्ञांचं पालन नसेल होत तर त्या क्रियांमध्ये आणायच्या नाहीत, पण आपण तशी भावना ठेवायची की 5 आज्ञांमध्ये राहायचं आहे आणि कोणाला दुःख दिलं गेलं तर तर माफी मागायची. 5 आज्ञांमध्ये काही विसरलात तर दादाजींकडे शक्ती मागा. दादाजी मी आज्ञांमध्ये राहीन अशी मला शक्ती द्या. ही भावना आपण पक्की ठेवायची आणि क्रियेत जेवढं उतरेल तेवढं उतरू द्या. नाही आलं तर शक्ती मागा. समजलं का आता? हां. मग मोक्ष नाही थांबणार, त्याची गॅरंटी. जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. किरणबेन दोशी. जय सच्चिदानंद पूज्यश्री. हा बोला. पूज्यश्री भोगवटा खूपच येतो. कोणाला येतो भोगवटा? किरणलाच येतो हो, भोगवटा. पण तो येतो कुठून? हेच नाही समजत नाही, पूज्यश्री. असं नाहीये. अज्ञानाचंच हे फळ आहे. होय, बरोबर. गैरसमजुतींमुळे भोगवटा येत राहतो, सफरिंग येतं. सच्ची समज सेट झाली, ऑन द स्पॉट भोगवटा निघून जाईल. चुकीची समज असते, लिस्ट बनवा काय काय चुकीच्या समजुती आहेत, कोणती सच्ची समज ज्ञानाने सेट करायची. हळूहळू भोगवटा जाईल. आपण वेगळेपणा ठेवायचा. कोणाला होत आहे, मी कोण आहे, होय. कशामुळे होत आहे ते चेक करा. माझंच म्हणणं बरोबर आहे तरी मला बोलणी लागली. प्रत्येक वेळी आम्हाला असंच झापतात. म्हणजे काही आग्रह असेल आपला, काही अपेक्षा आहेत, आपलं मत असेल ते चेक करा तुम्ही आणि शांतपणे मग सॉल्व करा. त्यांचा दोष नाही आहे, झालं ते व्यवस्थितचा आपला भाव आहे तोच वन ऑफ द एव्हिडन्सेस आहे. नाही होऊ शकलं तरी व्यवस्थित, आणि जेव्हा होईल तेव्हा चांगलंच आहे. तोपर्यंत आपण तप करू, निर्दोष पाहायचं. बस एकच भावना आहे आडालजला येण्याची. हां, तसा संयोग जुळू द्या. तोपर्यंत आपण भावना ठेवूया आणि इथली फाईल पूर्ण करत जायचं. या क्षेत्रातला हिशोब पूर्ण करायचा. त्यासाठी काय करायचे? भाव करायचा, घाई नाही करायची. हं, हं. जय सच्चिदानंद. तप करायचं. शंभूनाथ. जय सच्चिदानंद. बोला. या युटर्न विषयी थोडं जाणून घ्यायचं होतं. चुका तर होतातच. बोला. युटर्न. हां. हां, ते त्याचं काय की आपण जे प्रतिक्रमण करतो ना, आलोचना, प्रतिक्रमण, प्रत्याख्यान, तो युटर्नच झाला. आपली प्रवृत्ती सांगते असं करायला हवं, पण आपल्याला समजतं असं केल्यामुळे इतरांना दुःख पोचू शकेल, म्हणून तसं नाही करायचं. कोणालाही दुःख होईल असा व्यवहार करायचा नाही. तेव्हा आपण युटर्न घेतला म्हटलं जाईल. म्हणजे प्रतिक्रमण, आलोचना, प्रतिक्रमण, प्रत्याख्यानाने दोष धुतले जातील आणि दोष करत पुढे जाण्याऐवजी परत फिरू आपण आत्म्याच्या दिशेला. समजते आता हे? हां, नमस्ते. हां, जय सच्चिदानंद. नमस्ते. जय सच्चिदानंद पूज्यश्री. मी आता एका लहान मुलांच्या क्लिनिकमध्ये काम करते. तेव्हा काही असेसमेंट येतात, हं. म्हणजे की त्या मुलांना सांगावे लागते की आपल्या मुलामध्ये ऑटिझम आहे किंवा MR आहे किंवा काहीतरी आहे. तेव्हा काही पालक असतात की त्यांना समजतच नाही की त्यांच्या मुलात काही कमी आहे किंवा ते थोडे मागे आहेत आणि त्यांना थेरपी दिल्यानंतर ते पुढे जाऊ शकतात, पण त्यांचा वेग कमी असेल. हे जेव्हा त्यांना आम्ही सांगतो ना, त्यांना खूप दुःख होते की आपल्या मुलात काहीतरी कमी आहे, असे का? मग तो हळूहळू बरा होईल, काही थेरपी देण्याची गरज नाही आहे. म्हणजे त्यांचे काउन्सिलिंग करावे लागते, पण कधीकधी त्यांना ते समजतही नाही. मग मी त्यांना कसे समजावावे जेणेकरून त्यांना समजेल आणि त्यांच्या मुलाची सुद्धा त्यातून तुम्ही प्रगती होईल. त्यांना समजवायचं, ट्राय करायचा, सांगायचं. बी वेल बिफोर डायग्नोसिस झाला आहे, त्याचं फळ हळूहळू वेळ येईल तेव्हा मिळेलच. हा प्रॉब्लेम सायकॉलॉजिकल आहे, प्रॉब्लेम वाढू शकतो, म्हणून हा चान्स आहे. असं काउन्सिलिंग केल्यामुळे हळूहळू इम्प्रूव्हमेंट होईल मुलाची.
दुःखी व्हावं असं काही नाही आहे. प्रकृतीचा हिशोब आहे, कोणाचाही दोष नाही. एखाद्याची प्रवृत्ती हायपर असते, एखाद्याची लो असते, डिप्रेसिव्ह असते, अग्रेसिव्ह असते. प्रवृत्तीचं स्वरूप आहे. त्यावर हे सोल्युशन बघा, वैद्यकीय शास्त्र आता एवढं प्रगत झालं आहे की डायग्नोसिस होऊ शकतं आणि त्यात प्रगती करायला मेडिकली मदतही होते, काउन्सिलिंगही आहे बघा, लाभ घ्यायचा. आणि नसेल ऐकत तर मग शांतपणे सोडून द्यायचं. एखाद्या वेळेस समजावून सांगा, नाहीतर सोडून द्या. आपल्याकडून त्यांना प्रार्थना करून समजावा. शुद्धात्म्याला प्रार्थना करा आणि सांगा की ह्यांना मदत मिळावी या गोष्टींसाठी हे समजावून सांगा. आणखी एक प्रश्न आहे. आता जेव्हा अशा मुलांबरोबर काम करायची वेळ येते तेव्हा काही मुलं खूप हायपर होतात. तेव्हा आमच्या मॅडम विचारतात की त्यांना तू कंट्रोल का नाही करू शकत. हां, तर त्यांना मी कसे कंट्रोल करावे. त्यांना नाही. ओरडायचे नाही, त्यांच्याकडून प्रेमानेच करून घ्यायचे. मग अशा असे कसे त्यांच्याकडून करून घेऊ ज्यामुळे त्यांना त्रासही नाही होणार आणि मला जी त्यांच्यात प्रगती घडवून आणायची ती पण चांगली होऊ शकेल. हळूहळू शुद्धात्म्याकडे प्रार्थना करा की शुद्धात्मा भगवान यांच्यातील स्थिरता वाढो, चंचलपणा कमी हो अशी कृपा करा. आणि हळूहळू त्यांच्या प्रगतीसाठी त्याला आवडेल अशा आपण गोष्टी सांगायच्या, काही खेळ खेळायचे, खेळ खेळायला लावायचे, काहीतरी इंटरेस्टिंग त्यांना वाटेल असं करा. त्या काय कशात इंटरेस्ट आहे त्याचं निरीक्षण करा. कशात त्यांचा इंटरेस्ट जास्त आहे, कसा तो इंटरेस्ट ते इन्व्हॉल्व होतील, कसं डायव्हर्ट करायचं, हायपरनेसला कसं डायव्हर्ट करायचं आपण त्याचा अभ्यास करत राहा. काही ना काही चाव्या मिळत राहतील. आणि शेवटी सूक्ष्मातातली चावी ही आहे की हे शुद्धात्मा भगवान यांना शांती लाभो अशी कृपा करा. आणि कधी शक्य असेल बघा, दादा भगवानांचा असीम जय जयकार असा आहे ना, त्याचे शब्द ज्यामुळे खूप स्थिरता लाभते बघा मुलांना. तुम्हाला ते शक्य नसेल तर त्यांचं जे ओम नमः शिवाय म्हणत असतील मंत्र वदवून घ्यायचे. चला म्हणा ओम नमः शिवाय, मग 10 वेळा म्हणायचं. एक झाला, दुसरा झाला, डोळे बंद करा, शब्द बघून वाचा. म्हणजे अशी प्रॅक्टिस करून घेतली तर स्थिरता वाढेल बघा, शुद्धी वाढेल. आणखी एक प्रश्न होता. जेव्हा एखादा मुलगा जास्त हायपर होतो तेव्हा त्याला हेडफोन द्यावा लागतो. तेव्हा जे काही गाणं ऐकवायचं किंवा कविता ऐकवायची, काही ऐकवा असे मॅम सांगतात, तेव्हा मी त्यांना असीम जय जयकार ऐकवते. मग हो, चालेल. त्यात काही चुकीचे तर नाही ना. नाही, त्यांना सांगा दादा भगवान म्हणजे कोणी व्यक्ती नाही आहे, हे जिवंत आत्म्याला अंतरंगातल्याच पोहोचत आहे. आणि असं केल्यामुळे खूप शांती मिळते मुलांना. मी त्यांना आणि हेडफोन ही अंतर्यामी परमात्म्याची प्रार्थना आहे. अंतर्यामी 9 कलमही आहेत. अंतर्यामी परमात्मा, माझ्याकडून कोणाच्या अहमला धक्का लागू नये अशी शक्ती. ही बघा आपल्याकडे छोट्या प्रार्थनेचं पुस्तक आहे आपल्या ऑफिसमध्ये. बघा टीचर्सना सांगायचं, बघा ही प्रार्थना आहे, हा काही धर्म नाही, संप्रदाय नाही, हा शांतीचा खरा मार्ग आहे. मलाही अनुभव आला आहे, सगळ्यांच्या कामी येईल अशीच गोष्ट आहे. सांगायचं एखाद्या वेळेस, ऐकलं तर मग चांगली गोष्ट आहे, नाही तर मग आर्ग्युमेंट नाही, आपल्याला जे योग्य वाटतं ते करत राहायचं. इवन प्रतिक्रमणही सुद्धा चांगली गोष्ट आहे. मुलांनाही ते समजेल सांगितल्यावर. कोणाला दुखावलं का, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, मला शक्ती द्या, मी अशी चूक करू नये. त्यामुळे त्यांचीही शांती वाढेल आणि हायपरनेस नॉर्मलला येईल बघा. त्याचं काय आहे की जेवढा आत्म्यापासून दूर जाता तेवढा चंचलपणाचा परिणाम वाढत राहतो. आत्म्याच्या जवळ जाल तेवढी स्थिरता वाढते. असं ते नेहमीच चालू राहतं बघा. जेवढं लांब जाल तेवढं इमोशनल, सेन्सिटिव्ह, डिस्टर्ब. आणि जेवढे जवळ याल तेवढी स्थिरता वाढेल, सेफ साईड वाटेल, सुरक्षितता वाढेल. आणि दादा भगवान म्हणजे सेंटरमध्ये येतं आहे, आत्म्याच्या जवळ जातो आपण, खूप शांती लाभेल त्यांना बघा.